नमस्कार भावांनो बहिणींनो, काय कलर खेळायला लागले तर ना आपला हरसू भैया बाहेर जात पण नाही कलर खेळायला. काम नाही जात रे भैया कलर खेळायला. आणि पंखा बंद कर म्हणलं किती घर घर आवाज येतोय एवढं, पण नाहीच बंद करणार, असा करतोय. आता मला म्हणे मस्त गोबी टाक म्हणे, मम्मी सगळं टाक म्हणे, लगेच मस्त पुलाव बनवून दे म्हणे मला. तर आता बनवून दिलाय आहे ना भैया. तर भैयाला लागलाय तिखट म्हणे, थोडंसं तिखट झाले म्हणे मम्मी. म्हणजे ते काय असा सगळं मग त्याला लगे गोबी टाकेल, सगळं भाजीपाला टाकेल पाहिजे त्याच्यात. मग मस्त बनवलाय. आता भैयाचा नाश्ता झालाय आणि तो काय करतोय, तो तिकडच्या घरात गेलाय तर थोडासा पंखा बंद करू दे भैया मला. निवांत वातावरण येतोय, नाहीच म्हणतोय. पंखाच बंद करू देत नाही भैया लगे. काय रे भैया, पण नाही येत ना आवाज. नाही आवाज येत, जाय लवकर. काय कलर खेळायचा का काही खेळायचा. काल काय मार्केटमध्ये भाजीपाला आणायला गेले तर एवढा हा तर एवढा कलर होता, तर मग इच्छा वाजा याला कलर घ्यायला. या वर्षी काय त्यानं कलर नाही, काहीच नाही भैया. लयच लगे भारी लगे वाटू लागलं. फोन सोबत नेला असतात बरं झालं असतं, मस्त व्हिडिओ काढायला निवांत लगे. लयच भारी वाटू लागलं. कलर हे लयच होतं काल भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये. भया त्या बाईला म्हणलं आम्ही काकडी घेऊन जातो म्हणलं, कायम तर कडू देती म्हणलं तू. तर ती म्हणे आता जशा आल्या तशा म्हणे, आम्हाला शिकायत केली तर आम्हाला चांगलं वाटत नाही म्हणे, असे कडू निघले. आता बरं भैया, तर कालची काकडी कडू होती का रे. तर ती म्हणे मग आम्हाला चांगलं वाटत नाही. म्या म्हणलं थोडीशी कापून पाहू दे म्हणलं कडू आहे का काय येतं. तर नाही म्हणू लागली. नाही तर इकडं तसंच का पप्पा म्हणते थोडं जर शेंगा घ्यायच्या असल्या का काही घ्यायचं असलं तर म्हणते थोडंसं असं चाखायचं म्हणे, मग समजतंय. तर तिनं मग ती नाही म्हणू लागली. म्हणलं जाऊ द्या, लय कडू निघतात म्हणलं, आमच्या सगळ्या काकड्या फेकण्यात गेल्या म्हणलं, अशी म्हणले मी त्या बाईला. काय चकाळला रे, त्या तेल लावायचं होतं ना त्या पायाला, पाणी घुसतंय. मग म्हणतोय पाय दुखायला लागलाय मम्मी, पाय दुखायला लागलाय मम्मी. मग असं करा ना असतंय तुकलं. हा तुला फडफड केली तर बाबाच नाराज होते तिकडं, ताई फडफड करती भैयाला म्हणून. तर मग पाणी जातंय ना पायात. हा आज लय काम लांबलं होतं, नेमकेच घरदार पुसले, स्वयंपाकाचं घर पुसलं, भांडे घासले, दोघं मायल्या करायचे कपडे धुवून टाकले, दाजीचा एक ड्रेस होता तो धुवून टाकला. कामं लय होते आज लगे, चांगले लगे 10-11 वाजलेत घरातल्या कामाला. हे उशिरा गेले, उठले नाही लवकर. मग हे लवकर जर गेले कामावर तर मग हे होते आज म्हणे कलर लावतील सगळे, तर सगळी गाडी रंगन म्हणे, आज काय कामावर जाणार नाही म्हणे मी, असे म्हणू लागले हरसूचे पप्पा आहे ना भैया. आणि कलर खेळलाय तर त्यानं टाकलेत फोटो, तर मस्त कलर खेळलाय त्यानं. त्याचे मित्र कालपासून मागं लागले होते त्याच्या कलर खेळा म्हणून, पण हेच नाही म्हणू लागले. आणि आम्ही दोघं मायल्या करायला बाहेरच नाही, इकडं कोण नाही आपलं कलर लावायला. गावाकडले कलर लावते ते पुण्या खायला लय का लय लगे लहानपणची आठवण येऊन जाती. म्हणजे लय कलर खेळायचा. या भैयाला काहीच उलास नाही, कोण्याच सणाचा नाही, नाही पतंग उडवणार नाही, काही करणार नाही, काहीच खर्चच नसतो या पोराचा. नाही शिमग्याच्या गाठ्या खाणार आहे हो, असा करतो. आमचं कसं होतं, आम्हाला 5 काका होते बाबा धरून, तर आम्हाला लगे 5 गाठ्या यायच्या 5 घरच्या, म्हणजे आमच्या 4 भावायला. मग आईनं द्यायच्या, द्यायला लेकरायला सगळ्याला. असं होतं आमचा सण साजरा, लय भारी होता. एकूण एकाच्या गाठ्या यायच्या आम्हाला लगे चुलत्या टाकायच्या. मग आईनं पण लेकरायला द्यायच्या. म्हणजे पहिला सण आठवला तर लय हे होतं, आम्ही लहानपणी होतं लय भारी वाटायचं. आणि इकडं तर भैया कोणताच सण साजरा करत नाही. माझ्या छकुला हे सण साजरा करायची सवय, याला काहीच नाही, लय आळशी लेकरं येते. मग दाजीला म्हणलं ह्यो नाही गाठ्या खात तर मला गाठ्या आणा म्हणलं, मला आवडतात. आमचं लहानपणचंच आम्ही सण साजरा करायचो, हे काहीच सण साजरा करत नाही. आता माझ्याकडं पाया लागलाय तो, चहा सुद्धा घेत नाही, म्हणतोय गोड वस्तू नको मला याच्या. म्हणजे ह्यो काहीच गोड वस्तू खात नाही. काल दाजीनं आईस्क्रीम आणली होती दुपारच्या टायमाला, मलाईवाली आहे ना भैया. तर मग भैया म्हणे मम्मी मला गोड मायचे, म्हणजे तो गोड खातच नाही. म्हणलं आता उन्हाळा आहे खा जाय. मग रात्रीच्या टायमाला 10 वाजता बदाम शेक घेऊन आले तर म्हणे मम्मी लय गोड गोड झाले आज. म्हणजे गोड वस्तू चहा नको, काहीच नको भैयाला. आता झालं आमच्या घरी थंड येणं सुरू, म्हणजे उन्हाळा लागला आता कालपासून भैया. म्हणजे हिवाळ्यात तर लगे लयच सर्दीनं हे बेजार व्हायचं, म्हणजे थंड खाऊच वाटत नव्हतं काही. कालपासून झालं आता थंड येणं सुरू घरी.
आता काल तर गरमी होऊ लागली, लगे झळाया लागू लागल्या लगे पंख्याच्या, लय लगे. आता होळीचं हिव जळतंय म्हणते, तर होळीत तर बापरे गेली. आता थंडी, आता झाली गरमी सुरू. आणि इकडं तर मग लय गरम वातावरण असते, का झाडं का काय, चला बापा का झाडाखाली जाऊन बसा का काही. शिटीनं तर असंच असते घरात. भैयाला घरातलंच वातावरण आवडतंय. भैयाला वाटत असं मम्मी किती बोलती, पाहतोय माया करते तिकून, का नाही वाटत भैया? नाही म्हणतोय, नाही म्हणायला लागलाय भैया. भैयाला किती दिवस झाले सांगायला लागले किचनमध्ये पेपर लाव भैया, तेलकट झालाय, काही रेसिपी टाकावं लागते. मग कमेंट येतात मग त्याच्याहून. तर दाजी म्हणे आत्ताच लावला होता, किती तेलकट केलाय म्हणे तू, असे म्हणू लागले मला. तर भैयांना म्हणलं दे भैया मला लावून काहीतरी तिथं. इथले दिवस लंगडाच झालता, कुठं जाता येत नव्हतं, काय नव्हतं. आता थोडा चालायला लागला आहे ना भैया. आता देईन भैया मला आणून, हो म्हणायला लागलाय, आता पेपर आणून देतो म्हणून. आज मी असतं 9 वाजता बिस्किटाचा नाश्ता केला. मला सकाळी बिस्किट पाहिजे, दाजी उशिरा गेले. मग तर मग मी गेले नाही खाली, पण कचरं टाकायला नाही गेले, काहीच नाही. दूध आणायला उशिराच गेले, असं झालं. मग कामाला आमचे उशिरा उठले सगळेजण. तर आज भैयाला सुट्टी होती. भैया शाळेचा ड्रेस कुठे, धुवून नाही टाकायचा का ते? मग हो ना, मग मला तो सांगितलं पण नाही, दिसायच नाही लागला शाळेचा ड्रेस कुठं काढून ठेवलाय. तर सकाळी मग चालन भैयाचा शाळेचा ड्रेस घेतला नाही म्हणून अडकून ठेवायचा का काय, सुटीला दिसायला तिथं माय घेते मग भैयाला. असं चालतंय लेकरायचं. सुट्टीच्या दिवशी स्वतः ते आळसते तर आपल्याला आळस होतं. हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपले हेडो कसे असतात, काय असतात, हेडो शेअर करायचा आम्हाला कमेंटमध्ये सांगा जा कसे हेडो काढायचे म्हणून. मग मी तसेच हेडो काढा जाईन भावांनो बहिणींनो. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.